नमस्कार मित्रांनो, शेअर मार्केटच्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं मित्रांनो पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. मित्रांनो, आज आहे शुक्रवार, एप्रिल 10 एप्रिलची एक्सपायरीचं निफ्टी, बँक निफ्टी आपण जरा ॲनालिसिस करूया. यामध्ये तुम्हाला ट्रेडिंग करणारे जे आहेत, जे मार्केटमध्ये इंट्राडे ट्रेडिंग ऑप्शनमध्ये करणारे आहेत, लॉंगला करणारे आहेत, खास करून इंट्राडे, त्यांना रोजच्या रोज प्रॉफिट हवं असतं. त्यांच्यासाठी काय करायला पाहिजे आणि कुठल्या वेळेस थांबलं पाहिजे, कुठल्या वेळेस काम केलं पाहिजे. तुम्ही डेली काम करू शकता. काही लोकांना डेली 9:15 वाजले की मार्केट ओपन झाल्या त्यांना ट्रेड घेण्याची सवय असते, का त्यांना हाऊस असते भरपूर. आपण काय शिकलो, काय नाही शिकलो, आपल्याला प्रॉफिट किती होईल, किती लॉस होईल याचा काही त्यांना अंदाज नसतो. पण त्यांना ट्रेड घेण्याची सवय असते आणि त्यामुळे ते प्रॉफिट कमी पण लॉस जास्त करतात. मित्रांनो, आता निफ्टी बघा 22,478 आहे. तो मायनसमध्ये उघडला होता आणि परत तो त्या आसपासच 20-25 पॉईंटमध्येच तो तेवढ्यामध्येच घुटमळतो आहे. आता अर्धा तास झाला तर तेवढ्यामध्येच घुटमळतो आहे. ह्याच्यामध्ये तुम्ही बाहेर काय काम करणार? कॉल बाहेर, पुट बाहेर तुम्ही काय काम करणार? तुम्हाला कितीही तुम्ही लाखो लावा, करोडो लावा, तुमचे पैसे झिरो होण्याची शक्यता आहे, तुमचे पैसे लॉस होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मित्रांनो, बँक निफ्टीमध्ये तसंच चाललं आहे. बँक निफ्टी प्लस होतं मगाशी, आता काय झालं? फिन निफ्टी बघा, आणि मंगळवारी फिन निफ्टी, बुधवारी बँक निफ्टी, गुरुवारी निफ्टी, ह्या तिन्ही दिवशी मार्केट 90% टाईम टिकी होतं. आणि एक मोमेंट अशी भेटते की त्यामध्येच मार्केट, त्या दरम्यानच मार्केट पळतं. त्यामध्ये इतर वेळेस मार्केट रेंज बाउंडच असतं. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला काम करतेवेळी खूप सांभाळून काम करायचं आहे. बायर जे असतात ते प्रोफेशनल असतात, 5-5, 10-10 वर्ष अनुभव असतं, स्कॅपलिंग करणारे असतात, त्यांच्याकडे मनी असतं, स्मार्ट मनीवाले असतात. तुम्हाला एवढं सगळं बनण्यासाठी आणि मोठं ॲनालिसिस असतं आणि त्या ॲनालिसिसवरती तुम्हाला ते काम करायचं आहे. पण तुमच्याकडे ते ॲनालिसिस नसतं, तुमच्याकडे तेवढे अनुभव नसतात आणि तुम्ही मार्केटमध्ये ट्रॅक करू शकत नाही. आणि तुमच्यापेक्षा एक्सपर्ट असे बसलेले आहेत भरपूर की जे मार्केटला ट्रॅक करू शकतात. ऑपरेटर आहेत ते, तुम्ही ऑपरेटर नाही बनू शकत. आणि ऑपरेटर लोक हे व्हिडिओ बघत बसत पण नाहीत. काय कोण करते, रिटेलर काय करतो आहे, त्यांचं माइंडमध्ये सेटअप ठरलेला असतो आणि त्या सेटअपनुसारच ते काम करतात आणि एकच स्ट्रॅटेजी घेऊन ते काम करत असतात कंटिन्यूस. त्यामुळे त्यांना त्यांच्या अनुभवावरती, त्यांच्या मार्केटच्या, त्यांच्या कामावर त्यांना एवढा एक्सपिरियन्स असतो आणि एवढा कॉन्फिडन्स असतो की त्यांना इतर कुठल्या गोष्टी, फक्त न्यूज सोडून किंवा इतर गोष्टी त्यांना माहिती मिळेपर्यंत ते आपल्या प्रॉफिट करून बाहेर पडलेले असतात. म्हणून मित्रांनो, तुम्हाला जर काम करायचं असेल मार्केटमध्ये, तर तुम्हाला काम करतेवेळी तुम्हाला चांगलं काम करावं लागेल, तरच तुम्हाला प्रॉफिट होईल. आता तुम्हाला नेमकं काय करावं लागेल की तुम्हाला तुमच्या अनुभवातून, तुमच्या मार्केटच्या रोजच्या हालचालीतून तुम्हाला शिकायचं आहे. तुम्हाला मार्केट वॉलेटाईल कसं आहे तोपर्यंत तुम्हाला होल्डिंग टाकायचे, शेअर्स होल्डिंग घेऊन ठेवायचे. तुम्हाला पोर्टफोलिओ चांगला बनवून ठेवायचं. त्यामध्ये तुमचं स्विंग ट्रेडिंग कशी करता येईल, त्यात तुम्हाला रेसिस्टंट सपोर्ट कसा ओळखता येईल, ऑप्शन चेन कशी शिकता येईल, प्रीमियम कसे शिकता येतील, बँक निफ्टी, फिन निफ्टी, ह्या सगळे शिकून घ्या. जातील ना 6 महिने, 1 वर्ष जाईल तुम्हाला, अजून काय. पण तुम्ही ते करा, कारण तुम्ही ते केल्याशिवाय कधीच तुम्हाला प्रॉफिट मिळणार नाही. हे तुम्हाला लिहून ठेवा तुम्ही. काळ्या दगडावरची रेष आहे. त्यामुळे तुम्ही घाई करू नका. आणि एक्सपिरियन्सवाले हेच सांगतात, प्रोफेशनल लोक पण हे सांगतात, पण आपण ऐकत नाही. आपल्याला गरज असते पैसे कमवायची आणि पैसे आपल्या कुठेतरी गरज असते, कर्ज असतं. म्हणून मित्रांनो, गरजवंताला कधीच प्रॉफिट होत नाही, हे लक्षात ठेवा. आपल्याला गरज आहे अशी डोक्यातून विषय काढून टाका आणि आहेत त्या पैशाला सेफ ठेवण्याचा प्रयत्न करा. कसे पैसे सेफ राहतील आपले, आणि कसे आपले पैसे सेफ राहून त्याच्यावर थोडं काढून स्लो वाढत होता येईल ते बघा. मार्केट स्लो तुम्हाला प्रगतीच्या दिशेने घेऊन जाईल आणि नंतर मग जसं तुमचा अनुभव वाढत जाईल तसं तुम्हाला गुणाकारात देत जाईल. काय तेव्हा तुमचं कॉन्फिडन्स लेवल, सायकोलॉजी तुमची चांगली झालेली असते. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला ते करावंच लागेल. नाहीतर तुम्ही मार्केट सोडून द्या, शेअर मार्केट सोडून द्या, आपलं नोकरी धंदा करा काहीतरी, जिथे तुम्हाला रेग्युलर 500-1000 मिळतील. ते पण मुश्किल झाले आज. त्यामुळे तुम्हाला मार्केटमधून 1000च्या वरती किंवा 500-1000 रुपये स्टार्टिंगला, नंतर तुम्हाला 6 महिन्यांनी 1000, 1-1.5 वर्षांनी तुम्हाला 1500 असं तुम्हाला मिळत जाईल. तुम्हाला कमी वेळेत तुम्हाला चांगली प्रगती होईल आणि तुम्ही 2 ते 3 वर्षात तुम्ही लखोपती, करोडपती बनवू शकता, अगदी 1 लाखापासून. आणि त्यासाठी तुम्हाला काय करणं गरजेचं आहे, तुम्हाला कुठली स्ट्रॅटेजी केली पाहिजे, हे तुम्हाला जर समजत नसेल तर आम्ही आहोत. त्यासाठी आम्ही तुम्हाला शिकवू शकतो. तुम्हाला जर डोकंच काम करत असेल, तुम्हाला जर घाईच असेल पैसे कमवायची, तुम्हाला शिकायचं नसेल आणि तुम्हाला जर अनुभव एवढे घ्यायचे नसतील, तुम्हाला वेट अँड वॉचवर राहायचं नसेल, तर तुम्हाला मग आमच्याकडे यावं लागेल. आमच्याकडे तुम्हाला एक माहिती मिळेल, त्या स्ट्रॅटेजी मिळेल. त्या स्ट्रॅटेजीवरती ठराविक तुम्हाला स्ट्रॅटेजी आम्ही पेड स्ट्रॅटेजी आहे. त्यात तुम्हाला 108% गॅरंटी की तुम्ही प्रॉफिट करणार. पण ते आम्ही सांगणार त्याच पद्धतीने तुम्ही काम करायचं. आम्ही सांगणार तेव्हा घुसायचं, आम्ही सांगणार तेव्हा बाहेर पडायचं. डेली करायची सांगणार आम्ही नाही. आम्ही एकच स्ट्रॅटेजी आहे तुम्हाला देऊन ठेवणार. तुम्ही कुठल्या वेळेस घुसायचं, कुठल्या वेळेस बाहेर पडायचं, कुठल्या वेळेस काय करायचं,
जे सांगणार ते तुम्ही लिहून ठेवायचं आणि त्यानुसारच तुम्ही इम्प्लिमेंट करायचं आणि तरच तुम्हाला प्रॉफिट होईल. नाहीतर तुम्हाला प्रॉफिट होणं मुश्किल. त्यामुळे तुम्ही वेळ दिला पाहिजे, मार्केटला वेळ दिला पाहिजे, तुम्हाला ग्रो करायला वेळ दिला पाहिजे, स्ट्रॅटर्जीला पण तुम्ही शिकण्यासाठी तुम्हाला वेळ दिला पाहिजे. पण तुम्हाला आम्ही अशी स्ट्रॅटर्जी देणार आहोत की त्याद्वारे तुमचं प्रॉफिट होईल. तुम्हाला जॉब करण्याची पण गरज नाही आहे. तुमचं कॅपिटल लागेल, तुम्हाला कॅपिटल लागेल चांगलं. आणि तुम्ही किती कॅपिटल लागेल, काय करायला पाहिजे, कसं करायला लागेल, हे आम्ही तुम्हाला ऑप्शनमध्ये खास करून तुम्हाला आम्ही स्ट्रॅटर्जी देणार आहोत. त्यामुळे तुम्हाला जर कोणाला इंटरेस्ट असेल त्याने आम्हाला कॉन्टॅक्ट करावं. डिस्क्रिप्शनमध्ये आपला व्हॉट्सअप नंबर आहे, त्यावर मेसेज करावं आणि नंतर आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट करू. डायरेक्टली कॉन्टॅक्ट करू नका. आम्ही बिझी असतो काही वेळेला फोन उचलणं शक्य होत नाही, म्हणून तुम्ही व्हॉट्सअप करून इंटरेस्टेड म्हणून किंवा डिस्कस करू शकता. तर व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.